हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. दोस्तांनो, प्रत्येक व्यक्तीचे जसे गुणवैशिष्ट्य असतात ना, तसंच प्राणी पक्ष्यांचे सुद्धा असतात. म्हणूनच तर कधी कधी आपण नेहमीपेक्षा वेगळे वागलो तर आपल्याला विविध प्राणी पक्ष्यांची उपमा दिली जाते. कशी तर कधी मस्ती केली, खोड्या काढल्या की आपण म्हणतो काय माकडचाळे करतोयस, किंवा बुद्धीचा वापर न करता जेवढं सांगितलंय तेवढंच केलं तर आपण म्हणतो नुसतीच गधा मेहनत केलीस. पण जेव्हा काही धाडसी काम करतो तेव्हा म्हटलं जातं की तू तो मेरा शेर आहे. एकूणच काय तर आपलं वागणं, बोलणं आणि आपली कृती यावरून आपली ओळख तयार होते. म्हणूनच स्वतःची चांगली ओळख तयार करा. चला तर मग आज नव्या विद्यार्थ्यांशी ओळख करून घेऊयात. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला गळा आम्हाला गला गळा आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला गळा आम्हाला गला गळा खळखळ वाहे नदी गिरी अनुकूल जुळणारा वारा खळखळ वाहे नदी गिरी अनुकूल जुळणारा वारा भाषा हिरवी कविता हिरवी हिरवा रंग पसारा भाषा हिरवी कविता हिरवी हिरवा रंग पसारा क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लळा आम्हाला गला लळा रेश्मा, जेव्हा रविवार नंतरची रोजची शाळा सुरू होते ना, तेव्हा शाळेत गेल्यावर असं वाटतं की अरे आधी काहीतरी हलकं फुलकं असायला हवं बुवा. हो, आणि मग हा हलका फुलका अभ्यास म्हणजे गाण्यांचा, गोष्टींचा असतो किंवा एखादी छोटीशी ऍक्टिव्हिटी असते. हा, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि कसं आहे ना, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून एक नवी ऊर्जा मिळते, पुढचा अभ्यास कंटाळवाणा वाटत नाही आणि दिवस कसा असा छान मजेत जातो. करेक्ट. मग ऐकायची का आपण आज एक छान गोष्ट, कारण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिलेला की तुम्ही ऐकलेली हुशार माकडाची गोष्ट घरच्यांना सांगा. आणि मुलांनी घरच्यांना सांगितलीच आहे, शिवाय आपल्याला सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेली आहे. अरे वा, चल मग ऐकूया ही छानशी गोष्ट. हुशार माकड. एकदा दोन मांजरांना एक केक मिळाला. त्याचे दोन सारखे भाग करताना ती भांडू लागली. तेवढ्यात एक माकड तिथे आलं आणि म्हणालं, मी वाटणी करून देतो. माकडानं एक तराजू घेतला. दोन्ही पारड्यात केकचे दोन तुकडे ठेवले. ज्यात मोठा तुकडा होता त्यातील थोडा केक त्याने खाल्ला. मग तो छोटा झाला म्हणून दुसऱ्या पारड्यातला केक खाल्ला. असं करत करत त्याने सगळा केक संपवून टाकला. मांजरं बिचारी पाहतच राहिली. बघ, गोष्ट ऐकून की नाही मुलांना कळलेलं आहे की कसं हुशारीने वागायचं ते. करेक्ट. गोष्टीमुळे आपल्याला आणखी एक गोष्ट कळते, ते म्हणजे आपण चौकटी बाहेरचा विचार सुद्धा करायला लागतो. अगदी बरोबर. म्हणजे बघ, एखादं गणित समोर आलं ना की ते विशिष्ट पद्धतीनं सोडवायला हवं, हे मात्र खरं आहे. पण त्यासाठी कोणकोणत्या सूत्रांचा उपयोग केला जाऊ शकतो किंवा नवीन कुठली पद्धत त्यासाठी आपण वापरू शकतो याचा मुलं नक्कीच विचार करतात.
बरोबर आहे. त्यामध्येही चौरस, आयत, त्रिकोण यांच्या परिमितीचा अभ्यास हा महत्वपूर्ण ठरतो आणि म्हणूनच आज आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांबरोबर गणिताचा अभ्यास करणार आहोत. कारण त्यांना आपण अभ्यास दिलाय की चौरस, आयत आणि त्रिकोणाची परिमिती या संदर्भातली माहिती मिळवून आम्हाला सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं सुद्धा दिलेली आहेत. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. भूमी वरभे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकुर्ली इयत्ता 4थी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा वर्धा इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई ज्योती वरभे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता भूमी सोबत. नमस्कार ज्योतिताई. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? ठीक आहे, मजेत आहे. आणि कसा सुरू आहे भूमीचा अभ्यास? भूमीचा अभ्यास चांगला चालू आहे ना. घरी कोण कोण अभ्यास घेतं बरं तिचा? तिची दिदी आहे मोठी, ती पण घेते आणि मी पण घेतो. मस्त. आणि तिच्या मागे लागावं लागतं की ती आपणच अभ्यासाला बसते? नाही, ती आपणच अभ्यासाला बसते. जेवढा होमवर्क दिला तेवढा करते. मस्त. आपण काय करता ज्योतिताई? मी शेतीतलं काम करते. अरे वा, कुठलं धान्य पिकतं तुमच्या शेतात? कापूस आणि तूर. मग कधी सुट्टीच्या दिवशी श्रुती येते की नाही शेतावरती? नेतो ना. तिला आवडतं का मग शेतावर जायला किंवा तुम्ही काय काम करत असं काम करून बघायला सुद्धा? हा, आवडते ना मॅडम तिला. मस्त. ती गाडी वगैरे करायची होती की नाही, तेव्हा नेलं होतं तिला. अरे वा. शेतावर पाणी ओलाचं होतं ना, जेव्हा पाऊस नव्हता येत तेव्हा. हा 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 हा. तिथे स्प्रिंकलर वगैरे लावायला नेलं होतं तिला. मस्त. ऐकून खूप छान वाटलं. आणि मला सांगा की तुमच्या काय काय अपेक्षा आहेत भूमीकडून? तिने काय व्हावं असं तुम्हाला वाटतं? पण चांगली नागरिक बनली पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, हेच आहे, बाकी काही नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. सगळ्यात मोठी आणि खूप महत्वाची गोष्ट सांगितली की प्रत्येक जण आपापलं करिअर ठरवतं, पण चांगलं नागरिक व्हायला हवं, हे सगळ्यात महत्वाची अपेक्षा आहे. आणि खरंच तुमची ही अपेक्षा भूमी नक्कीच पूर्ण करेल. तुम्ही तिच्यावर तसे छान संस्कार देखील करत आहात. ऐकून खूप मस्त वाटलं. आता आम्हाला भूमीशी गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? आहे, बोला मॅडम. हॅलो, हॅलो भूमी, कशी आहेस तू? छान आहे. आणि आता काय करत होतीस? आता मी शाळेतून आली. हा. आणि मग काही खाल्लं नाहीस का तू? खाल्लं. काय खाल्ला खाऊ? पोहे. अरे वा. आणि मला सांग, आईने पोहे खायला डिश दिली होती की वाटी दिली होती? डिश. आणि डिशचा आकार कोणता होता ग? गोल. हा, म्हणजे भूमीला सगळे आकार पण माहिती आहेत तर, हो ना भूमी? हो. कोणते कोणते आकार असतात बरं? आयत, त्रिकोण, चौरस, चौकोन, वर्तुळ. व्हेरी गुड. भूमीला सगळे आकार माहिती आहेत. आणि भूमीचा आवडता विषय कोणता आहे बरं? गणित. अरे, म्हणजे तू आजचा अभ्यास नक्कीच केला असणार नाही का? हो. चल मग आधी आपण अभ्यास करू, नंतर आपण पुन्हा गप्पा मारूया. आम्हाला सांग की चौरस, आयत आणि त्रिकोणाची परिमिती ही कशी काढायची किंवा ती कशी असते, ही माहिती तू मिळवली आहेस का बरं? हो. मग सांग बरं आम्हाला या प्रश्नाचं उत्तर. त्रिकोणाची परिमिती म्हणजे 4 बाजूंची बेरीज. जर आपल्याला चौरसाची काढायची असेल तर कसं करणार बरं आपण परिमिती काढणार? चौरसाची परिमिती 4 गुणिला बाजू किंवा 4 बाजूंची बेरीज. व्हेरी गुड. आणि आता मला सांग, समजा चौरसाच्या एका बाजूचं माप 4 सेंटीमीटर असेल तर त्याचं किती येणार परिमिती? 16. व्हेरी गुड. जर का आयताचे एका बाजूचं माप 9 सेंटीमीटर आणि दुसऱ्या बाजूचं माप 2 सेंटीमीटर असेल तर किती येणार परिमिती? 22 परिमिती होणार. व्हेरी गुड. आता मला सांग की त्रिकोणाचं जर का एका बाजूचं माप 6 सेंटीमीटर आहे आणि तिन्ही बाजूची माप 6 सेंटीमीटरच आहेत, तर मग परिमिती किती होणार? 18. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरं आता आम्हाला सांग भूमी की तुझे पाढे कुठपर्यंत पाठ आहेत बरं? 15. आता मला 15चाच पाढा म्हणून दाखव बरं. 15 एक 15, 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, 15 शो 60, 15 पाचे 75, 15 सख 90, 15 साते 105, 15 आठ 120, 15 नवे 135, 15 दहा 150. व्हेरी गुड. बरं आता मला सांग की तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे तुझं? मला मोठं होऊन टीचर बनायचं आहे. अरे वा. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना तू कुठला विषय शिकवणार? गणित. शाबास. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. बाय बाय. बाय बाय.
रेश्मा, अभ्यास मस्तीच्या या खेळामध्ये की नाही अभ्यास तर सुरू आहेच, पण सोबत थोडीशी मस्ती सुद्धा व्हायला हवी, गोष्टीसारखी. मग अजिबात वेळ न दवडता एक छानशी गोष्ट ऐकूयात आणि पुन्हा अभ्यासाला लागूयात. गोष्टीचं नाव आहे काकूचं बाळ. हे पुस्तक प्रथम बुक्स पब्लिकेशन्सचं आहे. लेखिका माधुरी पुरंदरे आणि चित्र सुद्धा त्यांनीच काढली आहेत बरं का. आईने अनुला हाक मारली, अनु उठ आता, किती झोपायचं ते. अनु म्हणाली, मी नाही. आई म्हणाली, मग मी एकटीच जाऊ काकूचं बाळ बघायला. अनु तटकन उठून बसली, बाळ छोटुकलं बाहुलीसारखं, मी येणार. अनु पटापट तयार झाली. अजिबात कटकट न करता तिने दूध पिऊन टाकलं. न रडता आईकडून वेण्या देखील घालून घेतल्या. काकूच्या घरात शिरता शिरताच अनु ओरडली, काकू कुठे बाळ. काकू तोंडावर बोट ठेवत म्हणाली, श्श, हळू बोलायचं, बाळ झोपलंय. झोपलंय हॅट बाबा. अनु एकदम खट्टू झाली. आई अनुला जवळ घेत म्हणाली, अनु बाळ अजून ना खूप छोट आहे, त्याला त्रास नाही द्यायचा बरं का. तू ताई आहेस ना त्याची. ताई. अनुला खूप एकदम असं ऐट वाटली, ताई. पण मी एवढी खेळायला आले आणि बाळ झोपलंय कशाला. एवढ्यात बारीकसा पी 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 असा आवाज आला. उठला वाटतं. काकू म्हणाली आणि तिने बाळाला आईकडे दिलं. अनु म्हणाली, मी पण मांडीवर घेणार बाळाला. तर आई म्हणाली, नाही अनु, तुला अजून जमणार नाही, तू लहान आहेस. अनु कुरकुरली, अगो पण मी ताई आहे ना त्याची. आईने बाळाला मांडीवर घेतलं. अनुला वाटलं बाळालाच का म्हणून घेतलं, मला पण आईच्या मांडीवर बसायचंय. पण आई म्हणाली, अनु लांब हो बरं, बाळाला त्रास नाही द्यायचा, छोट आहे ना ते. अनुने गाल फुगवले, होप, आणि ती दूर कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. बाळाचं पी 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 चालूच होतं. अगं बाई, शी केली वाटतं, काकू म्हणाली. मग तिने बाळाला स्वच्छ केलं, त्याची चड्डी बदलली. बाळ खुदकन हसलं. आता मात्र अनुला रागच आला. ह्या बाळाला काहीच कसं कळत नाही, चड्डीत शिशी करतं. आणि आई आणि काकू तर अगदीच वेड्या आहेत, बाळाला रागवत पण नाहीत. मी चड्डीत नुसती शू केली तरी आई एवढे डोळे मोठे करते. ह्या बाळाला मात्र मांडीवर घेऊन बसते आणि अल्लू चनलू असं करत करत त्याचे लाड करते. घरी जाऊन मी बाबालाच सगळं सांगणार आहे. अनु म्हणाली, आई मला घरी जायचंय, चल ना. काकू म्हणाली, अगं का ग, बाळ आवडलं नाही का तुला. अनु म्हणाली, काय वेडं बाळ आहे, चड्डीत शिशी करतं, बोलत नाही, खेळत नाही, मला नाही आवडलं तुझं बाळ. असलं बाळ कशाला गा आणलंस तू. घरी परत जाताना अनुने विचारलं, आई मी बाळ कधी होणार आहे. आई म्हणाली, अगं तू आता पुन्हा बाळ नाही होणार अनु, तू आता मोठी होणार. अनु म्हणाली, मला नाही व्हायचंय मोठी, मला बाळ व्हायचंय आणि तुझ्या मांडीवर झोपायचंय आणि चमच्यानी दूध प्यायचंय आणि बाबाच्या कडेवर बसून भूर जायचंय. घरी येईपर्यंत अनुची भुणभुण चालू होती. दुसऱ्या दिवशी आई अनुला म्हणाली, अनु तुझे छोटे कपडे, खेळ आणि पाळणा आपण जुई काकूच्या बाळाला देऊन टाकूया काय. अनु ओरडली, ए नाही हा, माझा आहे तो चेंडू आणि तो जो पाळणा आहे तो पण माझा आहे. आई म्हणाली, बरं मग हे कपडे देऊ ना, छोटे आहेत. अनु पुन्हा ओरडली, असू देत छोटे, मला ते आत्ता घालायचेत, आत्ताच्या आत्ता. मग आईने अनुला छोटंसं झबलं घातलं आणि डोक्यावर टोपडंही चढवलं. अनु रांगत रांगत घरभर फिरली. चेंडू डोक्यावर घेऊन तिने दही घ्या, दही असं सगळं केलं. ती त्या खुळखुळ्याशी खेळली आणि मग अनु पाळण्यात चढून बसली.
तिला हाताचा अंगठा चोखत पाळण्यात झोपायचं होतं. पण झोपताच येईना. इकडून पाय पाळण्याच्या बाहेर यायला लागले, तिकडून हात पण तिला सरळ करता येईना. घट्ट घट्ट झालेलं झबलं तिला टोचायला लागलं. काहीच मजा नाही याच्यात. अनुला कंटाळा आला. अनु आईला म्हणाली, आई ग, आपण हा फ्रॉक आणि हे टोपडं आणि हा पाळणा आहे ना काकूच्या बाळाला देऊन टाकूया का ग? आई म्हणाली, देऊन टाकायचं म्हणतेस? अगं पण मग तू काय घालणार आणि तू झोपणार कुठे? अनु म्हणाली, अगं मी आता ताई झालीये की नाही, ताई झाल्यावर दुसरे कपडे मोठे घालायचे असतात आणि पलंगावर झोपायचं असतं. हो का? हे नव्हतं बाई माझ्या लक्षात आलं, आई म्हणाली. अनुने दुसरे कपडे घातले. ती आईला म्हणाली, हे सगळं त्या बाळाला दे आणि ताईने दिलंय असं सांगशील की नाही? असं म्हणून अनुने आपली स्कूटर घेतली आणि ती भुर्रकन खेळायला निघून गेली. रेश्मा, आपल्या आजूबाजूला की नाही अनेक घडामोडी घडत असतात, त्याचे आपण साक्षीदार असतो. बरोबर. ह्या सगळीकडे की नाही अगदी बारकाईने बघणं गरजेचं आहे. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर भारतानं पाठवलेलं चांद्रयान किंवा सूर्याकडे झेपावलेलं आदित्य L1 किती महत्वाची गोष्ट आहे नाही का ही? अगदी खरंय ग. तर अनेक भौगोलिक बदल हे वातावरणामध्ये होत असतात. त्याचा अभ्यास करण्यासाठी अशा अनेक गोष्टींची मदत घेतली जाते. आणि जर हे सगळं अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून बघायचं असेल ना, तर भूगोलाचा अभ्यास पक्का असायला हवा. म्हणजे पाऊस कसा पडतो किंवा डोंगराळ भाग नेमका कसा असतो. बरोबर आहे मात्रिका. आणि जेव्हा आपण भूगोलाचा अभ्यास करतो ना, तेव्हा आपण आणखी निसर्गाच्या जवळ जाऊ पाहतो आणि निसर्गातले अनेक बदल आपण जाणून घेत असतो. आणि त्यापैकीच एक म्हणजे वृष्टी. बघ, आता आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की वृष्टी म्हणजे काय आणि वृष्टीची रूपं माहिती करा. आणि मुलांनी वृष्टीची रूपं याबद्दलची माहिती मिळवलेली आहे आणि उत्तर आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिलेली आहेत. पण आज हा नेमका अभ्यास आपण कोणाबरोबर करायचा आहे बरं? आज आपण हा अभ्यास करायचा आहे पद्मसिंग बाबर या आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत, जो तालुका मिरज, जिल्हा सांगली इथे राहतो. त्याच्या सोबतच त्याची आई अधिका बाबर यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता पद्मसिंग बरोबर. हॅलो. हा, नमस्ते मॅडम. नमस्ते. अधिकाताई, तुमचं शाळेबाहेरच्या शाळेमध्ये स्वागत आहे. कशा आहात आपण? हो, ठीक आहे, मस्त मजेत. आणि पद्मसिंगचा अभ्यास कसा सुरू आहे? छान चालू आहे मॅडम. छान. मग त्याच्या घरी तुम्ही अभ्यास घेतो की तो स्वतः करतो? घेते की, अर्धा तास घेते शाळेतून आल्यावर. बरं. मग अधिकाताई, तो कधी अभ्यास करताना कंटाळा करतो का की ठरलेल्या वेळी अभ्यास करतो? नाही, ठरलेल्या वेळेत अभ्यास पूर्ण असतो त्याचा. वा वा वा, छान. आणि तुम्हाला त्याचा कोणत्या विषयाचा अभ्यास घ्यायला आवडतो? इंग्लिशचा. इंग्लिश. वा. पद्मसिंगचा कोणता विषय चांगला आहे? इंग्लिश चांगला आहे त्याचा विषय. अरे वा, क्या बात है. बरं, आता आम्हाला त्याच्यातला एखादा असा गुण सांगा जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो. अभ्यास पण करतो, अक्षर छान आहेत त्याची. अच्छा. मग आहे का पद्मसिंग आपल्या सोबत? आम्हाला हो, त्याच्याशी आहे बोलायला मॅडम. सुद्धा आवडेल. आहे मॅडम. हॅलो. हॅलो, कसा आहेस पद्मसिंग? मजेत. बरं, आम्हाला सांग की तुला अभ्यास जास्त करायला आवडते की मस्ती? अभ्यास. शाबास. आणि मस्ती म्हणजे खेळायला वगैरे जातोस की नाही? हो, जातो ना. व्हेरी गुड. तुझा आवडता विषय कोणता आहे पद्मसिंग? इंग्लिश. ओके. आणि मग आज आम्ही जो अभ्यास दिलाय तो केलायस का तू? हो. शाबास. मग चल, आता आपण थोडासा अभ्यास करूयात. आम्हाला सांग की वृष्टी म्हणजे नेमकं काय रे? आणि त्या वृष्टीची किती रूपं आहेत, माहिती मिळवली? हो. वृष्टी म्हणजे वर्षाव. वृष्टीचे 3 प्रकार आहेत. हिम, गारा, पाऊस. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे हिवाळ्यात सकाळी दव पडते. जास्त उंचावरील प्रदेशात हिम पडते. तसेच कोठे कोठे पाऊस पडतो. काही प्रदेशात दाट धुके पडते. तर काही प्रदेशात अचानक गारा पडून पिकांचे नुकसान होते. व्हेरी गुड. वातावरणातील हवेचे तापमान जेव्हा गोठणबिंदू खाली जाते तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकणात रूपांतर होते. या क्रियेस संप्लवन म्हणतात. या क्रियेत वायू रूपातील बाष्प घनरूपात रूपांतरित होते. अशा घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात. शाबास. व्हेरी गुड. छान उत्तर मिळवलंस तू आणि छान उत्तर दिलं.
मला सांग, हा अभ्यास करण्यासाठी तू कोणाकोणाची मदत घेतलीस? मम्मी. गुड, तुझ्या मम्मीने छान अभ्यास घेतलाय. बरं, आता तू मगाशी सांगितलंस की तुला इंग्रजी विषय आवडतो, तर आम्हाला इंग्रजी मधलं पण काहीतरी वाचून दाखवशील? हो. पहिला कविता म्हणून मग वाचून दाखवू का? हो, चालेल. कवितेचं नाव टाइम. हं. हाऊ मेनी सेकंड इन अ मिनिट? 60 and no more in it. How many minutes in an hour? 60 for sun and shower. How many hours in a day? 24 for work and play. How many days in a week? 7 both to hear and speak. How many weeks in a month? 4 as the swift moon runs. How many months in year? 12 the almanac makes clear. How many years in a age? 100 say the sage. How many ages in time? No one know the rhyme. व्हेरी नाईस पद्मसिंग. बरं, आम्हाला सांग की तू शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ऐकलायस का रे यापूर्वी कधी? हो. आणि आज या कार्यक्रमामध्ये तू सहभागी झालास, कसं वाटलं तुला? छान, मस्त वाटलं. आणि तुझ्या मित्रमंडळींपैकी किती जण यापूर्वी या कार्यक्रमात सहभागी झाले होते? कोणी नाही. शाबास, म्हणजे मी- यू आर द वन. मी पहिल्यांदाच आहे. व्हेरी गुड. बघ, अभिनंदन तुझं. आणि आता तुझे मित्रमंडळी सुद्धा तुझं अभिनंदन करतील. तुला आवडेल का पुन्हा या शाळेत सहभागी व्हायला? हो, खूप आवडेल. वंडरफुल. मी गोष्ट सांगू? सांग ना, सांग. एका गावात एक कुटुंब राहत असते. हम्म, त्या कुटुंबात 2 भाऊ व एक त्यांची आई राहत असते. हम्म, ती आई खूप आजारी पडते. हम्म, एके दिवशी ती आई मरण पावते. हम्म. मग ते 2 भाऊ त्यांचे विधी करतात. हम्म, त्या आईचे कार्य असते. हम्म, त्यावेळी त्या दोघांनी एका भटजींना बोलवलेले असते. हम्म, मग तिथे ती जागा एक नदीकाठी असते. हम्म, तिथे गाडगे बाबा येतात व म्हणतात हम्म. की अरे तुम्ही हे काय करत आहात? इथे काहीतरी केल्यावर तिथे आत्म्याला शांती कशी मिळेल? मग ते भटजी म्हणतात की तुम्हाला काय कळते याच्यातलं, तुम्ही जावा. मग संत गाडगे बाबा त्या नदीत जातात व एक ओंजळीने जमिनीवर मारतात. मग ते भटजी म्हणतात की तुम्ही हे पाणी इथे का मारत आहात? मग संत गाडगे बाबा म्हणतात की मी माझ्या कोसो दूर कापसाच्या शेतीला पाणी पाजत आहे. मग भटजी हसत म्हणतात की तू इथे पाणी मारल्यावर ते कसे कापसाच्या शेतीला पाणी जाईल? मग संत गाडगे बाबा म्हणतात की मग इथे काय केल्यावर तिथे कसं काय होईल? मग त्या 2 भावंडांना कळते की आपण अंधश्रद्धा करायला नको. मग संत गाडगे बाबा यांच्या मनातील त्या 2 भावंडांना सर्व काही कळते. तात्पर्य, अंधश्रद्धा टाळा, विज्ञानाकडे वळा. व्हेरी गुड. खूप छान पद्मसिंग. गोष्ट पण छान सांगितलीस, कविता सुद्धा छान म्हटलीस, अभ्यासही छान केलास. आता आम्हाला जाता जाता सांग, तुला मोठं झाल्यावर काय बनायला आवडेल? मी मोठे होऊन क्रिकेटर होणार आहे. शाबास, व्हेरी गुड. नक्की होशील. म्हणजे जितका अभ्यास करणार तितकाच वेळ तू खेळायला सुद्धा द्यायला हवायस, व्यायाम करायला सुद्धा हवायस. ओके? हो. ओके पद्मसिंग, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. असाच छान अभ्यास करत राहा. बाय बाय. हो, थँक्यू. बाय. वेलकम. बाय. मुलांचं संगोपन करताना किंवा त्यांच्यासोबत आपण हसून खेळून त्यांना नवं काहीतरी शिकवताना बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. घरातली मोठी मंडळी किंवा डॉक्टर तसंच तज्ज्ञांचा सल्ला हा वेळोवेळी घ्यायला हवा. मुलांच्या तब्येतीच्या कुरकुरी या हवामान बदलाप्रमाणे जरी असल्या तरी त्याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालत नाही. त्यांच्या वाढीच्या वयात त्यांना काय काय देणं महत्त्वाचं आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तेव्हा आज आपल्याला काहीतरी नवं ऐकायला मिळणार आहे मुलांचे संगोपन यामध्ये. पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाणी स्वच्छ ठेवण्याबद्दल बोलणार आहोत. शरीर निरोगी ठेवण्यासाठी स्वच्छ पाणी पिणे गरजेचे आहे.
दूषित पाणी कोणालाही आजारी पाडण्यासाठी पुरेसे आहे. यामुळेच घरांमध्ये पिण्याचे पाणी स्वच्छ करण्याचे वेगवेगळे आणि सोपे मार्ग अवलंबले जातात. या व्हिडिओच्या माध्यमातून या पद्धती समजून घेऊया. पाणी उकळणे. पाणी उकळून निर्जंतुकीकरण करण्याची पद्धत आपल्या पूर्वजांपासून चालत आली आहे. ही पद्धत आजही लाखो लोक अवलंबतात. एका मोठ्या भांड्यात पिण्याचे पाणी घेऊन गरम करावे. जेव्हा पाणी खूप उकळू लागेल तेव्हा अंदाजे 5 मिनिटे ते उकळू द्या. त्यानंतर पाणी थंड होण्यासाठी ठेवा. यामुळे पाण्यात असलेले सर्व जंतू नष्ट होऊन पाणी पिण्यायोग्य होते. पाण्यामध्ये तुरटी फिरवण्याची पद्धत. पिण्याचे पाणी स्वच्छ करण्याचा हा स्वस्त आणि सोपा मार्ग आहे. पाणी तुरटीने स्वच्छ करण्यासाठी प्रथम हात स्वच्छ धुवावेत. नंतर पाण्याच्या प्रमाणानुसार तुरटी घेऊन पाण्यात फिरवावी. लक्षात ठेवा की जेव्हा पाणी हलके पांढरे दिसू लागेल तेव्हा तुरटी फिरवणे थांबवा. तुरटी कापडात गुंडाळून पाण्यात फिरवता येते. यामुळे पाण्यात असलेली घाण भांड्याच्या तळाशी बसेल आणि पाणी पूर्णपणे स्वच्छ होईल. पाण्यात क्लोरीनच्या गोळ्यांचा वापर. पाणी स्वच्छ करण्यासाठी क्लोरीनचा पुरेसा वापर केला जातो. सहसा घरात येणारे पाणी क्लोरीनने स्वच्छ केले जाते. क्लोरीनच्या गोळ्या बाजारात सहज उपलब्ध आहेत. त्या टाकून पाणी स्वच्छ केले जाते. लक्षात ठेवा, क्लोरीनच्या गोळ्या पाण्यात टाकल्यानंतर अर्धा तास पाणी वापरू नका. वेगवेगळ्या टप्प्यांवर शुद्धीकरण. वेगवेगळ्या टप्प्यांवर शुद्धीकरण हा पाणी स्वच्छ करण्याचा एक चांगला मार्ग आहे. हे विजेशिवाय वापरता येते आणि त्याची किंमतही कमी आहे. हे पारंपरिक फिल्टर सारखे दिसते. अनेक टप्प्यांवर पाणी शुद्ध केले जाते. प्रथम प्री फिल्टर शुद्धीकरण केले जाते. त्यानंतर सक्रिय कार्बन शुद्धीकरण केले जाते. त्यानंतर पाण्यातून हानिकारक जंतू काढून टाकले जातात आणि शेवटी पाण्याचा दर्जा राखण्यासाठी त्याची चव सुधारली जाते. आरो मशीन. हल्ली काही घरांमध्ये पाणी स्वच्छ करण्यासाठी आरो मशीन लावण्यात येत आहेत. पण सर्वसामान्यांना पाणी स्वच्छ करण्यासाठी आरो परवडत नाही. हा थोडा खर्चिक उपाय आहे. घरात पिण्याच्या पाण्याची भांडी वापरताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पिण्याच्या पाण्याचे भांडे रोज स्वच्छ धुवावे. पाण्याचे भांडे नेहमी झाकून ठेवा. पिण्यासाठी पाणी घेताना भांड्यात हात बुडून पाणी कधीही काढू नये. तर पाणी काढण्यासाठी स्वच्छ आणि लांब ग्लासचा वापर करावा. आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल. आपण हे उपाय आपल्या घरी अवश्य वापरा आणि स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. अशाच काही महत्त्वाच्या व्हिडिओंसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या. धन्यवाद. सो फ्रेंड्स, स्वतःची एक वेगळी ओळख बनवताना आधी आपल्याला आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडणं गरजेचं असतं. चौकटीबद्ध आयुष्य जगताना आपण तेच धोके पत्कारतो, पण जेव्हा आपण वेगळं काहीतरी मोठं ध्येय समोर ठेवतो तेव्हा धोके आणि अडथळे देखील त्याच पातळीचे असतील. हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला भीती नक्कीच वाटणार नाही. ध्येयवादी बनण्यासाठी चांगल्या लोकांच्या वर्तुळात राहा आणि आपल्या ओळखीचा तसंच माहितीचा, ज्ञानाचा विस्तार वाढवा. मग बघा, तुमच्या यशाचा आलेख हा कायम चढत्या क्रमाचा राहील. असाच अभ्यास मस्तीचा आलेख उंचावता राहण्यासाठी भेटूयात आता पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.